विषयाचं नाव आहे माणूस वाचता आला पाहिजे. माणूस वाचता आला पाहिजे. पण तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? कधी असं झालंय का समोरची व्यक्ती काही बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात हजार शब्द कोंडलेले दिसतात. कधी एखाद्याच्या हसण्यात दडलेल्या वेदना हलक्या आवाजात तुमच्याशी बोलतात. मग प्रश्न पडतो, आपण खरोखर माणूस वाचायला शिकलो आहोत का? तसं पाहिलं तर 21वे शतक. इथे जवळजवळ सारे नागरिक सुशिक्षित, पण अशी कोणतीच शाळा उपलब्ध नाही की ज्या ठिकाणी माणूस कसा वाचायचा शिकवलं जाईल. एक सांगू का, माणूस वाचायला शिकण्याची गरजच नाही. प्रत्येक व्यक्ती ही कला सहज साध्य करू शकते, तेही अत्यंत सोप्या प्रकारे. त्यासाठी गरज आहे ती चाणाक्ष नजरेची आणि समोरच्याला समजून घेण्याची. नवजात बालक हाताच्या तळव्यात मावेल असा एक छोटासा जीव. बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, पण त्याच्या रडण्यात हजार अर्थ दडलेले असतात. अशा वेळी त्या बाळाची जन्मदात्रीच बाळाचे सर्वस्व असते. आईच्या कानात ते रडणं शब्दांसारखं ऐकू येतं. तिच्या हृदयाला ते अर्थासारखं कळतं. तिला क्षणात समजतं बाळ रडते तेव्हा ते कशामुळे रडते. उदाहरणार्थ भूक लागली का, झोप आली का, इतर काही. लगेच ती माता योग्य निर्णय घेऊन बाळाला शांत करते. हे एक प्रकारे माणूस वाचन नाही का? हे कुणी शिकवलं तिला? वडीलधारी मंडळींनी दिलेला सल्ला व हळूहळू येणाऱ्या अनुभवातूनच तिला अनेक प्रश्नांचा उलगडा होत जातो. कोणतं पुस्तक नाही, कोणतं प्रशिक्षण नाही, फक्त प्रेमाची एक धडपड, बाळाच्या प्रत्येक श्वासाशी ट्यून झालेली. आपल्या अवतीभोवती अनेक व्यक्ती असतात. कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या आपल्या संपर्कात येतात. कुणी आपल्याला अधिक भावतात तर त्यापैकी कुणाशी आपली नाळ जुळत नाही. आपण छोट्याशा प्रसंगावरून, छोट्याशा कृतीवरून बिनधास्त शिक्केमोर्तब करतो. ती व्यक्ती शिष्ट आहे, अबोल आहे, भूमी आहे, आतल्या गाठीची आहे, उथळ आहे, इत्यादी इत्यादी. मला वाटतं व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या परिस्थितीत वाढते, वेगळ्या संस्कारात मोठी होते. त्याचा परिणाम हा त्यांच्या जीवनशैलीवर होणारच. पण प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक न बोललेली गोष्ट असते, एक न सांगितलेला संघर्ष असतो. जर आपण थोडा वेळ दिला, थोडं अंतर ठेवून समजून घेतलं, तर वाईट माणूस वाटणाऱ्या चेहऱ्यामागे एक थकलेलं, दुखावलेलं, प्रामाणिक मन दडलेलं दिसेल. आणि हे आपण रोजच्या जीवनात अनुभवतोही. आपण रस्ता ओलांडून जात असतो, त्यात फारसं काहीच विशेष आहे हे आपल्या ध्यानीही येत नाही. पण त्याच वेळी एखादे वयस्कर आजी आजोबा कुणी मदत करेल का या आशेवर आशाळभूत नजरेने वाट पाहत असतात. कुणाकडून मदत मागावी एवढे धाडसही त्यांच्याकडे नसते. कधी कधी तर त्यांना तो कमीपणा वाटतो. अशा वेळी परिस्थितीचा अंदाज घेत मदतीचा हात पुढे केलात तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील स्मित बरंच काही सांगून जातं. हेच ते माणूस वाचन. कधी कधी आपण पाहतो कुणी भुकेला आहे, तहानलेला आहे, कुणाला कधी तुमच्या मानसिक, शारीरिक तर कधी आर्थिक आधाराची गरज आहे, पण ती व्यक्त करत नाही. कधी त्याचा भिडस्त स्वभाव त्याला ते करू देत नाही. अशा वेळी समजून उमजून त्याच्या पाठीशी उभं राहून शक्य असेल तेवढी मदत करणं हेच तर माणूस वाचन. कधी कधी केवळ एखादी पाठीवरची प्रेमाची, विश्वासाची, आपुलकीची थापही बरंच काही सांगून जाते. कळत न कळत दोघांमधलं अंतर कमी करते. योग्य वेळी मनात विश्वास निर्माण करते, जगायला बळ देते, कठीण परिस्थितीत मोलाचा आधार देते. दिवस नेहमी तेच राहतात असं नाही, पण योग्य वेळी मिळालेली मदत तीही न मागता खूप अमूल्य ठरते. करणारा नेहमीच खूप मोठं काही करत असेल किंवा करीत असावा असं नाही, पण महत्वाची आहे ती वेळ आणि त्या परिस्थितीची जाणीव. समोरच्याला थोडं बोलकं करणं महत्वाचं. त्यातून त्या व्यक्तीच्या मनातील राग, लोभ, क्रोध, काळजी, व्यथा इत्यादींचं दर्शन आपोआप होतं. त्यावर वेळीच फुंकर घातली, थोडा मदतीचा हात पुढे केला, त्याच्या मनात आपुलकी निर्माण झाली आणि अशा वेळी आपण खारीचा वाटा उचलू शकतो, तर घडणारे अनेक अनर्थ टळू शकतात.
उद्ध्वस्त होणारे संसार टिकू शकतात. कदाचित तुम्ही हा क्षण अनुभवलाय, जेव्हा तुम्ही अव्यक्त राहूनही कोणीतरी तुमचं मन आधीच वाचून घेतलं. कधी एखादी मूक शांतता, कधी पाठीवरची एक थाप, किंवा फक्त समजून घेणारी नजर. शेवटी आयुष्य फार कठीण नाही. कठीण आहे फक्त एकमेकांना खऱ्या अर्थाने वाचणं. कारण जिथे माणूस माणसाला समजतो, तिथे कोणतंही मन कधी एकटं राहत नाही. धन्यवाद.